तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण मित्रांनो एका अशा शेळी पालनाला टूर करणार आहे, जिथे असंख्य व्हरायटीमध्ये तुम्हाला शेळी आणि बोकडं वगैरे बघायला भेटेल, गाई वगैरे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत विजय सिन्हा यांच्या शेडवरती. ही शेड आहे. इथं आज आपण शेड खरेदी करायला आलो, म्हणजे लेन आपल्याला एकच घ्यायचा आहे. तर बघू शकता आतमध्ये शेडमध्ये गेलो तुम्हाला मी दाखवतो किती मोठा आहे काय. चला इथे बघू. इथे बघू शकता मित्रांनो, इथे जर्सी म्हशी गाईचा वगैरे जमेला मोठा बघू शकता किती मोठा आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला अनेक म्हशी आणि जर्सी इथे पाहायला भेटतील, जे की वेगवेगळ्या व्हरायटीचे आहेत, वेगवेगळ्या क्रॉसिंग मधले आहेत. इथे अनेक तुम्हाला असे इथे पाहायला भेटतील. तर इथे पार्क केले आपण आपली मर्सिडीज झेन एस्टोलो. आपल्यासाठी आपली मर्सिडीज आहे भाई, गरीबाची मर्सिडीज आहे. तर चला मित्रांनो, आता जाऊया आपण शेडच्या आतमध्ये शेड पाहायला. सारा बघू शकता शेडांचा. तो शेड बघू शकता मित्रांनो, लॉक आहे का? तर मित्रांनो हे जे शेड आहे हे मसोडमधील मेगा सिटी या एरियामध्ये आहे. तुम्ही कधी जर तुम्हाला यायचं झालं तर मसोडमधील मेगा सिटी या एरियामध्ये तुम्हाला यावे लागेल. मित्रांनो आतमध्ये शेडचं नियोजन तुम्ही पाहू शकता. खाली 2x4च्या अशा पट्ट्या उठलेल्या आहेत. जे वेस्ट आहे ते डायरेक्ट खाली जावं, तिथे आणून तिथे होऊ नये. सर्व वेस्ट जे आहे मित्रांनो तो त्या पट्ट्यांमधून खाली जाते आणि खालच्या साईडला ते साठते, तिथून ते नंतर बाहेर काढतात. आणि आतमध्ये पाहू शकतो मित्रांनो, शेडांना चारा टाकायसाठी पूर्ण असे ब्रॅकेट केले, छोटे छोटे प्लेट ड्रमाचे जे असतात ते बनवून घेतलेले त्या टाईपचं आहे सगळीकडे. आणि आतमध्ये शेड बघू शकता, फारच मोठा असं शेड आहे मित्रांनो. प्रत्येकाचं म्हणजे बोकडांच्या शेळ्यांचं, एल्या शेळ्यांचं असं प्रत्येकाचं वेगवेगळे इथे कप्पे केलेले आहेत. अजून एक गोष्ट मित्रांनो, तुम्हाला जर इथं शेळी वगैरे खरेदी करायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे फक्त तुम्हाला बोकडं मिळतील. कारण इथे थोड्या वेळापूर्वी आमची यांच्याशी चर्चा झाली, आम्हाला तर शेळी घ्यायची होती, पण यांचं म्हणणं आहे आम्ही फक्त इथे बोकडं देतो, शेळी देत नाही. आणि बोकड मित्रांनो तुम्हाला कमीत कमी 22 किलोच्या वरचाच घ्यावं लागेल, कारण इथे 22 किलोच्या खाली बोकडं विकत नाहीत असं यांचं म्हणणं आहे. आणि इथे मित्रांनो लास्ट टाईम आपण जेव्हा बोकडं घेतली होती तेव्हा 400 रुपये किलो नव्हती आणि आता 480 रुपये हा यांचा भाव आता सध्या तारखेला ज्यावेळेस मी हा व्हिडिओ बनवतो. तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या मित्रांनो, कमीत कमी 480 प्लसच इथे राहील ज्यावेळी तुम्ही याचाल. आणि इथे फक्त तुम्हाला बोकडंच खरेदी मिळतील. यांचं असं म्हणणं आहे की आम्ही शेळी देत नाही, फक्त बोकडं देतो आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि अजून एक मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता शेळी वगैरे कप्पे वगैरे मस्त पे केलेले पाहू शकता. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर व्यापारी असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यापाऱ्यासनी इथे बोकड वगैरे काही दिले जात नाही, इथे फक्त शेतकऱ्यासनीच बोकडं दिली जातात. ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. तुम्ही जर व्यापारी असाल तर तुम्हाला इथे मिळणार नाही असं यांचं म्हणणं आहे. नक्की आम्ही सांगू शकत नाही, पण शेतकऱ्यांसनी इथं 100% बोकडं वगैरे भेटतील, व्यापाऱ्यासनी नाही. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. काय आहे देवांश, शिवांश काय आहे खाली? 470 रुपये किलो. 70 रुपये वाढवले, 70 रुपये वाढवले किलो मागं. पाहू शकता मित्रांनो किती भारी नियोजन केलं आहे. आणि ते साईडला तुम्ही शेळीच्या पाठीमागे एक तुम्हाला हे दिसतं ब्रॅकेट दिसला असेल, तिथे यांची पाण्याची व्यवस्था केली आहे. तिथे गेले की तोंड लावली मनाने तिथं पाणी येतं, अशी इथं व्यवस्था आहे. आणि कप्पे बघू शकता मित्रांनो, इथं बघू शकता इकडं सगळे म्हणजे शेळ्या वगैरे बोकडं वगैरे आहेत. खांडवा बघू शकता किती मोठा आहे इथे.
तर मित्रांनो आज काय आपल्या इथे काम झालं नाही, त्यामुळे आपण आता इथून सरळ मोहरला जाणार आपल्या मावस भावाकडे. तिथे या शेळी खरेदी करायला जाणार आहे. अरे ते यांना फक्त बोकड द्यायचं, शेळी नाही. तर चला उद्या भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. वाजवून